नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा असा शासन निर्णय आज 20 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। या शासन निर्णयामधून 12 जुलै 2025च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो निर्णय घेण्यात आलेला होता तो निर्णय या शासन निर्णयामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की याचा जो विषय आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत या शासन निर्णयाच्या माध्यमातून जी पद मंजूर करण्यात आलेली आहेत, ही जी पद आहेत आपण पाहू शकतो की या पदांच्या मध्ये 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये रिक्त झालेली पद आणि त्याचबरोबर 1 जानेवारी 2025 पासून 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये होणारी रिक्त पद या सर्वांचा एकत्रित विचार करून एकूण 15,631 पद भरण्यासाठी शासनाने आज मान्यता दिलेली आहे। म्हणजेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी ही अतिशय आनंदाची, अतिशय आशादायी अशी बातमी आहे की या शासन निर्णयामुळे येणाऱ्या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो। आणि या भरती प्रक्रियेच्या मार्फत यावर्षी देखील खूप मोठी अशी भरती होत आहे। 15,631 पद भरली जात आहेत। या 15,631 पदामध्ये पोलीस शिपाई पदासाठी 12,399 रिक्त जागा आहेत, पोलीस शिपाई चालकसाठी 234 जागा आहेत, बँड्समनच्या देखील 25 जागा आहेत आणि सशस्त्र पोलीस शिपाई 2,393, कारागृह शिपाई म्हणजे जेल पोलीसच्या 580 जागा आहेत। अशी 15,631 पदांची भरती जी आहे ही होणार आहे आणि शासनाने या भरती प्रक्रियेला आज मान्यता दिलेली आहे। यामध्ये अगदी ही 100% पद भरण्यासाठी आपण पुढे वाचू शकतो की वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1-23/9/2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत, अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे। परंतु राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे ही पद 100% भरली जाणार आहेत। म्हणजे 15,631 पदांची भरती ही होणार आहे असं शासनाने जाहीर केलेलं आहे। त्याच्यानंतर यामध्ये भरती प्रक्रियेबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे यामध्ये सांगितलेले आहेत। सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व 21/11/2022च्या शासन निर्णयातील तरतुदींना शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। घटक स्तरावर राबवण्यास म्हणजेच आतापर्यंत ज्याप्रमाणे भरती प्रक्रिया होती त्याप्रमाणे आणि OMR शीटवर म्हणजेच लेखी परीक्षा जी आहे ही OMR शीटवर घेण्यात येणार आहे, त्यास मान्यता देण्यात आलेली आहे। सन 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येणार आहे। हा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी सन 2022 सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या 2022-23च्या परीक्षेमध्ये ज्यांना त्या कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुढे एक विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येणार आहे। म्हणजेच ज्यांनी 2022-23 मध्ये ज्यांची वयोमर्यादा ओलांडली गेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा म्हणजे जवळपास आपण बघू शकतो की 2022-2025 जवळपास 3 वर्षाची शिथिलता विद्यार्थ्यांना मिळणार आहे। प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठीही यापूर्वीच्या पोलीस शिपाई पदा भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांकरता 350 रुपये इतके शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा केलेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। आणि मग अशा पद्धतीने ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्यासाठी किंवा जे तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स वगैरे आहेत,
उमेदवारांचे एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र मुंबई यांना देण्यात येत आहेत वगैरे ही माहिती दिलेली आहे. आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की यावर्षीची जी भरती प्रक्रिया आहे ही एकूण 15,631 पदांसाठी होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खरोखरच सुवर्ण संधी आहे. परंतु जोपर्यंत आपण ह्या संधीचं सोनं करत नाही तोपर्यंत आपलं स्वप्न पूर्ण होत नाही. आणि आलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी साहजिकच तुम्हाला प्रचंड मेहनतीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर प्रचंड सातत्यपूर्ण अशा अभ्यासाची आवश्यकता आहे. यामध्ये आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लेखी परीक्षा जी आहे ही तुमची पहिल्यांदा होणार आहे, की जी 50 गुणांसाठी असेल. आणि फिजिकल शारीरिक चाचणी परीक्षा जी आहे ही तुमची पहिल्यांदा होणार आहे आणि ती 50 गुणांची असेल. आणि त्यानंतर लेखी परीक्षा जी आहे ही 100 गुणांची असणार आहे. अशी 150 गुणांची ही परीक्षा आहे. ह्या 150 गुणांच्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळविले पाहिजेत. त्यावेळेला आपण या ठिकाणी पोलीस दलामध्ये जाण्याचं किंवा वर्दी अंगावर चढवण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. यासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने लेखी परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. त्याचबरोबर या परीक्षेची अतिशय परिपूर्ण तयारी होण्यासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीनं आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा सुरू करत आहोत. यामध्ये पुढील आठवड्यापासून लेखी परीक्षा होईपर्यंत प्रत्येक एक पेपर अशा पद्धतीने ज्या तारखेमध्ये म्हणजे ज्या तारखेला मुंबई शहरचा शेवटचा पेपर होईल तोपर्यंत आपली ही टेस्ट सिरीज चालू राहणार आहे. त्या टेस्ट सिरीजची सविस्तर माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देईलच. पण पोलीस भरतीची तयारी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा की आपल्या फिजिकलच्या गुणांच्या बरोबरच लेखी परीक्षांचे गुण हे अतिशय निर्णायक ठरतात. आणि त्यामुळे लेखी परीक्षेची सुद्धा अतिशय चांगली तयारी होणं आवश्यक आहे. आणि या लेखी परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असेल आणि त्यासाठी ओमकार अकॅडमी सदैव तत्पर आहे. ओमकार अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला जो लेखी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम आहे तो संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल. त्याचबरोबर त्याच्या अगदी प्रत्येक घटकावरच्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शेकडो प्रश्नपत्रिका तुमच्याकडून सोडवून घेतल्या जातील. तर या संधीचा सर्व पोलीस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ओमकार अकॅडमीच्या 9870480875 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा 8070903131 या क्रमांकावर फोन करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. परमेश्वर तुमचं सर्वांचं पोलीस दलात सामील होण्याचं स्वप्न पूर्ण करो ही परमेश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद.